हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 7th स्टँडर्डचं 8th चॅप्टर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी याचा एक्सरसाइज. सायन्सप्रमाणे मॅथ्सचे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. तरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, फिल इन द ब्लँक्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्याला काही फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत आणि ऑप्शन्स दिलेत, त्यातनं आपल्याला ऑप्शन चूज करून आन्सर लिहायचा आहे. देअर इज ऑलवेज डॅश बिटवीन लाईक चार्ज. जेव्हा चार्ज हे लाईक असतील म्हणजे सेम चार्ज असतील त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होत असतं. ते एकमेकांना दूर ढकलतात. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर ते एकमेकांना लांब ढकलतात. निगेटिव्ह चार्ज असेल तरी त्यांच्यात रिपल्शन होत असतं. सेकंड पॉइंट बघा, डॅश इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अन ऑब्जेक्ट. त्याचा आन्सर आहे डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्ज. ज्या वेळेला निगेटिव्ह चार्ज आपली जागा बदलवतात, हलतात, त्यावेळेला इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. नेक्स्ट बघा, अ लाइटनिंग कंडक्टर इज मेड ऑफ अ डॅश स्ट्रीप. लाइटनिंगची जी स्ट्रीप आहे ती कशापासून बनलेली असते तर त्याचा आन्सर आहे कॉपर. इट इज मेड बाय कॉपर. डॅश डज नॉट गेट इलेक्ट्रिकली चार्ज इझिली बाय रबिंग. याचा आन्सर आहे स्टील. अशी कुठली गोष्ट आहे जी घर्षणाने म्हणजे आपण जर फ्रिक्शन फोर्स दिला तर इलेक्ट्रिकली चार्ज होत नाही, तर त्याचा आन्सर आहे स्टील. नेक्स्ट बघा, देअर इज अ डॅश when opposite electric charge come near each other. याचा आन्सर आहे ऑलवेज अट्रॅक्शन. ज्या वेळेला अपोजिट चार्ज एकमेकांसमोर येतात त्यावेळेला त्यांच्यात अट्रॅक्शन होत असते. बघा, जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याच्यात अट्रॅक्शन होईल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्शन होईल, आणि सेम असेल तर आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये बघितलं त्यांच्यात काय होतं, रिपल्शन होत असतं. नेक्स्ट बघा, अ डॅश can be detected with an electroscope. याचा आन्सर आहे चार्ज ऑब्जेक्ट. जर चार्ज ऑब्जेक्ट असेल तर इलेक्ट्रोस्कोपमध्ये ते डिटेक्ट होऊन जातात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक्सप्लेन वाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला व्हेन देअर इज हेवी रेन, लाइटनिंग ऑर थंडर. ज्या वेळेला आकाशातनं भरपूर पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय, जोराने विजा चमकताय किंवा कडकडतंय, अशा वेळेला छत्री घेऊन बाहेर जाणं योग्य नाही. हे का, हे आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा, लार्ज अमाऊंट ऑफ चार्जेस गेट बिल्ड अप इन द क्लाउड्स इन रेनी अँड स्ट्रोमी वेदर. ज्या वेळेला वादळी वातावरण असतं किंवा कडकडाट होत असतो त्यावेळेला काय होतं, जास्त निगेटिव्ह चार्ज हा तयार होत असतो ढगांमध्ये. सेकंड पॉईंट बघा, समटाइम्स दिस चार्ज आर ट्रान्सफर्ड टू द अर्थ इन द फॉर्म ऑफ बोल्ट लाइटनिंग. मग काही वेळेला काय होतं, आकाशात ढगांमध्ये हा जो निगेटिव्ह चार्ज तयार झालेला असतो त्याची वीज तयार होते आणि तयार झालेली वीज ही अर्थवर म्हणजे पृथ्वीवर येते. वायर ऑफ अम्ब्रेला इज मेड अप ऑफ मेटल अँड क्लोथ इज मेड अप ऑफ सिंथेटिक मटेरियल. बघा, छत्री जी असते त्याच्या ज्या वायरी असतात किंवा आपण त्याला काड्या म्हणतो त्या असतात बनलेल्या मेटलच्या, आणि जो कापड असतो तो सिंथेटिक मटेरियलचा बनलेला असतो. फोर्थ पॉईंट बघा, इफ लाइटनिंग स्ट्राइक्स देन अम्ब्रेला कॅचेस इट अँड देअर आर चान्सेस ऑफ फायर अँड इट वुड बी डेंजरस. अशा वेळेला काय होईल, वीज येऊन अम्ब्रेलावर पडेल, त्यामुळे फायर म्हणजे काय, आग लागण्याची शक्यता होईल आणि ते डेंजरसच होणार. त्यामुळे आपण ज्या वेळेला विजांचा कडकडाट असतो आणि मुसळधार पाऊस पडत असतो त्यावेळेला अम्ब्रेला घेऊन म्हणजे छत्री घेऊन बाहेर पडू नये. यानंतरचे क्वेश्चन नंबर 3, 4, 5 हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुमचे सायन्सच्या वर्कबुकचे आन्सरसुद्धा दिलेले आहेत. मॅथ्सचा प्रत्येक प्रॅक्टिस सेटसुद्धा सोडवून मी दिलेला आहे.
तरी तुम्हाला कुठल्या व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.